आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। त्यातच धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। या दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। या दोघांमध्ये बीड प्रकरणावरनं नेमकं काय बोलणं झालं हे मात्र अद्याप तरी गुलदस्त्यात आहे। मात्र धनंजय मुंडेंनी या भेटीबद्दल बोलण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानंतर फक्त शुभेच्छा देण्यासाठी तासभराचा वेळ लागतो का असा सवाल उपस्थित केला जातोय। तर दुसरीकडे मुंडेंना राजीनाम्यावरनं अजित पवारांनी काय वादा केला हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो। काय म्हणणं आहे जे आरोप केले जात आहेत गंभीर बघा, कुणी काय आरोप करावे हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत। मी पुन्हा कुणाचे तोंड धरणार आहे? माझं म्हणणं आहे की जे आरोप करतायत ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा। आणि राज्यातले बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बीडच्या मस्साजोग हत्या प्रकरणी अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडेंची जबरदस्त पाठराखण केली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं पूर्णतः अयोग्य आहे। या घटनेचा तपास पूर्ण होण्याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला जातोय असा सवाल त्यांनी विचारला। यासोबतच विविध मुद्द्यांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही। परंतु म्हणून मला ते भोगलेलं आहे की कारण नसताना हे प्रूव्ह झालेलं नसतानाच एकदम राजीनामा घेऊन असं आहे की हे सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळी एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही। हां, चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की बाबा तुम्ही काय करायचं ते करा, तो भाग वेगळा राहील। हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलत आहेत काय हे काही बरोबर नाही। हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही आहे। त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल। तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे। आणि जरांगेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब 4-5 वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते, त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात, ते पाहून घेतील काय आहे ते, त्याची एवढी काही काळजी करायची। अच्छा, चिठ्ठी दिली त्यात काय लिहिलं आहे त्याच्यावर काय पडदे में रहने दो पडदा आपसे क्या उनकी मुलाकात हुई? सच में वो मनाने का प्रयास करे? हमारी कोई मुलाकात नहीं हुई, कोई बातचीत नहीं हुई है। सर, क्या आपको सिर्फ बयान देकर, मीडिया के सामने बयान देकर आपकी भावनाओं के साथ खेलने का प्रयास हो रहा है उनकी तरफ? मैं कुछ भी नहीं कहना चाहता हूँ। सर, ये बात आजकल मेरी सारी भावना जो है मर गई है, खत्म। आणि